श्री स्वामी समर्थ। आज आपण स्वामी समर्थ आणि अक्कलकोटमधील वडाचे झाड याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। अक्कलकोट म्हटले की स्वामी समर्थ आठवतात आणि स्वामी समर्थ म्हटलं की वडाचे झाड आठवते। या वडाच्या झाडाशी स्वामी समर्थांचा अतूट संबंध आहे। हे झाड केवळ एक झाड नसून भक्तांसाठी श्रद्धेचे, विश्वासाचे आणि चैतन्याचे प्रतीक मानले जाते। स्वामी समर्थ अक्कलकोटला आल्यानंतर अनेक ठिकाणी राहिले, पण त्यांना वडाच्या झाडाखाली बसायला विशेष आवडत असे। त्या काळात वडाचे झाड म्हणजे थंडी, सावली, शांतता आणि शौर्य याचे प्रतीक होते। स्वामी समर्थ बहुतेक वेळा या झाडाखाली बसून राहत असत। सुरुवातीला लोकांना हे समजत नव्हते की स्वामी समर्थ इतक्या वेळ वडाच्या झाडाखाली का बसतात। काहींना ते एक सामान्य संन्यासी वाटत, पण हळूहळू लोकांना लक्षात आले की या वडाच्या झाडाखाली बसलेला व्यक्ती साधा नाही। वडाच्या झाडाखाली बसून स्वामी समर्थ लोकांचे निरीक्षण करत। कोणाला काही विचारायचे असेल तर ते फार बोलत नसत। कधी एखादे वाक्य, कधी फक्त नजर, तर कधी पूर्ण शांतता, पण त्या शांततेतूनही लोकांना उत्तर मिळत असे। मानले जाते की वडाच्या झाडाखाली बसून स्वामी समर्थांनी अनेक लीलांची सुरुवात केली। अनेक भक्त आजारी अवस्थेत तिथे आले आणि बरे झाले। अनेक जण मानसिक तणावात आले आणि त्यांना शांती मिळाली। स्वामी समर्थ वडाच्या झाडाखाली बसले असताना अनेक वेळा कठोर वागायचे। काही भक्तांना ओरडायचे, काहींना दुर्लक्ष करायचे, पण त्यामागेही कारण असे। स्वामी समर्थ लोकांची परीक्षा घेत असत। त्यांची श्रद्धा खरी आहे असे ते तिथेच थांबत। वडाचे झाड हे मोठे, खोल मुळाचे आणि दीर्घायुष्य असते। भक्त मानतात की स्वामी समर्थांनी वडाचे झाड निवडले कारण त्यांना भक्तांमध्येही तशीच खोल श्रद्धा आणि शौर्य निर्माण करायचे होते। अनेक भक्त सांगतात की स्वामी समर्थ वडाच्या झाडाखाली बसले असताना वातावरण वेगळेच असायचे। तिथे गेल्यावर मन शांत होत असे। कोणताही गोंगाट न करता देखील एक प्रकारची ऊर्जा जाणवत असे। स्वामी समर्थ कधी कधी झाडाखाली झोपत असत, कधी पावसात, कधी उन्हात, कधी थंडीत। त्यांना कोणत्याही सोयीची गरज नव्हती। त्यांनी जीवन पूर्णपणे वैराग्याने भरलेले होते। हळूहळू वडाचे झाड हे स्वामी समर्थांचे ओळख चिन्ह बनले। दूरदूरहून येणारे भक्त विचारायचे, स्वामी कुठे आहेत? तेव्हा लोक सांगायचे, वडाच्या झाडाखाली आहेत। स्वामी समर्थांनी देह सोडल्यानंतर वडाच्या झाडाचे महत्त्व कमी झाले नाही, उलट भक्तांची श्रद्धा अजून वाढली। आजही अक्कलकोटला जाणारे भक्त प्रथम वडाच्या झाडाचे दर्शन घेतात। भक्त मानतात की स्वामी समर्थांचे चैतन्य आजही त्या वडाच्या झाडाखाली अनुभवता येते। अनेक जण सांगतात की वडाजवळ बसल्यावर मन शांत होते, चिंता दूर होतात आणि एक वेगळीच सकारात्मक भावना येते। वडाचे झाड हे स्वामी समर्थांच्या शिकवणीचे प्रतीकही आहे। मजबूत मुळे म्हणजे श्रद्धा, मोठा विस्तार म्हणजे कृपा आणि सावली म्हणजे संरक्षण। स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताला अशी सावली देतात असा विश्वास आहे। स्वामी समर्थ व वडाचे झाड यांचे नाते शब्दात मांडता येणारे नाही, ते अनुभवायचे आहे। म्हणूनच आजही लाखो भक्त अक्कलकोटला जाऊन त्या वडाच्या झाडाखाली काही क्षण शांत बसतात। ही स्वामी समर्थ आणि वडाचे झाड यांच्यातील खरी भावना आहे। झाडाच्या सावलीत बसलेले गुरुतत्व आणि त्या सावलीत सुरक्षित वाटणारा भक्त। श्री स्वामी समर्थ।